नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे. काय कोणाची हवा आहे असं वाटतं इथं संगमनेरमध्ये? संगमनेरमध्ये तर फक्त हवा म्हणजे बाळासाहेब थोरात आणि दादा सतीश तांबे यांची हवा फक्त संगमनेरात आहे. डॉक्टर मैथिली तांबे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ते निवडून येतील का? काय वाटतंय तुम्हाला? हो, निवडून येतील आणि त्यांच्या नेतृत्वात जे नगराध्यक्षपद चांगल्या पद्धतीनं कारभार बी होणार आहे. त्याच काय निवडून येतील असं वाटतंय तुम्हाला? संगमनेर 40 वर्षापासून आम्ही जे राजकारण पाहतो, संगमनेर ज्या पद्धतीनं फुललेलं एकदम सुख शांतीचं संगमनेर होतं ते आम्ही त्या 40 वर्षात पाहिलेले. संगमनेरमध्ये आधी जे आहे ना 1986 मध्ये ज्या पद्धतीनं दंगली होत होतात, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत होतात, बाळासाहेब थोरात यांनी त्याला जे आहे ना तर संगमनेरला एकदम शांत वातावरण आणि सगळ्यांनी जे आता भाईचाऱ्याने राहत होते. संगमनेरची मार्केट फुललेली होती. संगमनेरमध्ये चांगल्या पद्धतीनं विकास झालेला होता. एक संगमनेर तालुका हा आशिया खंडमधला मला असं वाटतं का तालुका बेसमध्ये हा नंबर 1 तालुका असेल. आता ज्या वेळेसपासून आमदार बाळासाहेब थोरातांची हार झाली आहे त्याच्यानंतर जे आहे ना संगमनेरचं वातावरण जे हिंदू मुस्लिम राजकारण जे भांडणं हे जे चाललेलं आहे ते संगमनेरमध्ये याच्या आधी कधी पाहायला भेटलं नाही. सगळं जे आहे तर संगमनेरमध्ये एकदम शांतपणे भाईचाऱ्याने राहत होते. हां, तर त्यामुळे माझ्या मताने असं वाटतंय की जी नगराध्यक्ष मैथिली ताई आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये संगमनेरचा कुठेतरी विकास होणार आहे आणि ते आपण पाहिलेले बी याच्यात. काय अपेक्षा काय संगमनेरकर म्हणून तुमच्या काय अपेक्षा, काय अजून सुखसुविधा झाल्या पाहिजेत तुम्हाला असं वाटतं? संगमनेरमध्ये तर तसं मी पाहायला गेलो काही वर्षापूर्वी जे ना संगमनेरमध्ये पाण्याची समस्या भरपूर होती. माझा स्वतःचा एक बोर होता आणि माझ्या घरासमोर जे ना गाड्यांची लाईन लागायची ही पाण्याची अवस्था तर होती. बरोबर. आज ही कंडिशन आहे का माझ्या दारासमोर कोणी पाणी घ्यायला येत नाही कारण की प्रत्येकाच्या घराघरात पाणी भरपूर येते. बरोबर. हां, तर पाण्याची समस्या गेली. संगमनेरमधले रस्त्याची काही समस्या होती त्या रस्त्याचे मार्ग निघालेले आहे. हाही काही प्रॉब्लेम्स आहे. या वर्षभरात 2 वर्षात जे आहे ना तर संगमनेरमध्ये काहीतरी असे दुष्परिणाम झालेले आहे, कचऱ्याचे ढीग लागलेले आहे. तर ही अपेक्षा आहे का ज्या पद्धतीने जे आहे ना तर बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वामध्ये संगमनेरचा विकास झालेला आहे. परत नगराध्यक्षपदी जे आहे तर त्यांच्या हाती गेल्यानंतर संगमनेरचा विकास होणार आहे 100%. ओके, धन्यवाद.